लय लय कान दुखाले भाई शिकत. जय महाराष्ट्र भावांनो बाद झाली आता ट्रेडिंग. आता तुम्हाला थायलंडचा व्ह्यू दाखवतो सगळ्याला. थायलंडमध्ये तुमचा भाऊ एन्जॉय काय करणार आहे, मीटिंग्स काय आहेत भावांनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. भरपूर जण म्हणायचे दादा तुमची पर्सनल लाईफ पण काही शेअर करा आम्हाला एका व्लॉगच्या मार्फत. तर भावांनो जस्ट थायलंडला चाललोय, काय काय गोष्टी होत्यात भावांनो, किती आपण एन्जॉय करतो, त्या सगळ्या गोष्टी भावांनो मी या व्लॉग मध्ये तुम्हाला शेअर करणार. त्यामुळे व्लॉग लास्ट पर्यंत बघायला विसरू नका. तर चला. तर भावांनो फायनली आपण मुंबईच्या एअरपोर्टला पोहोचलो आणि आपले भाऊ दुबईवरून थायलंडला पण पोहोचले. जस्ट नाव व्हिडिओ कॉल झाला. भावांनो खतरनाक म्हणजे खतरनाक एन्जॉय करणार आहे. सगळे बाई लोक दुबईवरून आलेले आहेत आणि आपणही एक महाराष्ट्रातून आपल्या पुण्यातून आपली पण कम्युनिटी घेऊन चाललो. राडा करून टाकू तुफान. फक्त लास्ट पर्यंत बघत राहा. चलो लेट्स गो. तर भावांनो आपले भाई लोक पण आलेलेत. अभी मिले. कसा आहे बाबा? अंकल किधर आहे? अंकल कुठे गेले काय बाबा? ये भाई इनको पहचानते हो गए. ये अपने भाई बहुत बड़े ट्रेडर है. मोठा भाई. मोठा भाई भाऊ ट्रेडिंग करतो पण कधी कधी अकाउंट डबल टिबल नाही 10 पट करतो. भावांनो ना तुम्ही ट्रेडर लोकांना ना नॉर्मल समजताय. तुम्हाला बघा हे लॅपटॉप, हे मोबाईल बघा तुम्ही. मी म्हणतो ना मोबाईल शॉपवाल्याकडे पण कमी असतील. मला म्हणायचं बाबा जे कोणी ट्रेडरला कमी समजतं ना समजू नका बरं का. एक मोबाईल नाही का तुमच्या वर्षभराची काम आहे. जे कोणी कमी समजतंय त्याला लागून घेऊ नका. भावांनो मी म्हणजे 2दा 3दा चेकिंग झाली, तिथं चेकिंग झाली, परत आता इथं पण चेकिंग करणार, त्यानंतर सोडणार. ह्यापेक्षा मी म्हणतो प्रायव्हेट जेटच घेऊन टाकून घेऊ आपण चॅलेंज. तुम्ही म्हणा कमेंटमध्ये निखिल सर प्रायव्हेट जेटची एक चॅलेंज घ्या, घेऊन टाकू भावांनो, काय विषय नाही. भावांनो तुम्ही आजपर्यंत मला एक एज्युकेशन म्हणून बघताय, आज तुम्ही माझा तुमचा भाऊ म्हणून बघताय. आता बघा वाजत आहे सातारा कोल्हापूर मुंबई बीड जाणारी गाडी ह्या या मार्गावर थांबलेली. मला आपल्या गावाकडची इष्टीची आठवण आली. इष्टीकडे असते ना याचा आवाज ऐकला की आपल्या बस स्टँडची आठवण आली. गावाकडे मजा यायची. Hello, VP. हॅलो. How are you? येस आय एम फाईन. भावांनो जाताना आता आफ्रिकन मित्र भेटला योग. म्हणजे किती वेळ ना भले मला इंग्लिश येत नाही पण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो मोडकी तुडकी. मराठी माणूस आहे शेवट, मराठी माणूस काय हक्काचा. इंग्लिश काय शिकणं माझ्यासाठी लय अवघड गोष्ट नाही भावांनो. इझिली पद्धतीने शिकू शकतोय. काय एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं इंग्लिश. तुम्हाला काय वाटतंय तुमचा VIP भाऊ इंग्लिश परफेक्ट बोलू शकतोय का नाही कमेंटमधून मला नक्की सांगा. ठीक आहे. आपल्या आफ्रिकनचं सांगितलंय. हे तर म्हणतोय सगळं लॉग इथं मुंबईमध्येच होतं का काय. ठीक आहे असो. तुम्हाला प्रत्येक पॉईंट बघायला भेटणार भावानं. बघता लास्टपर्यंत बघायचं आणि एक एन्जॉय म्हणून ठेवा बरं का. एज्युकेशन टायमाने आपण एज्युकेशन घेतो पण आज जे बघताना एक एन्जॉय म्हणून बघा, एक भाऊ म्हणून बघा. येतं लक्षात. भावांनो मी म्हणतो आपल्या गावाकडे आहे ना लोक उड्या मारतात आपल्या 100-100 रुपयाची फिरून. त्यांना मला सांगायचं आहे असं 18 लाखाची प्या ना मग उड्या मारा. लोक हायकून पिकेत तुम्ही बोललेलं पण तुमचं काय चलून द्या. मी पहिल्यांदा बघितली माझ्या आयुष्यातली दारू. म्हणजे भावांनो खरं तर मला हे दाखवायला नाही पाहिजे बरं का आपल्या व्लॉगमध्ये, पण मी दाखवतोय का तर बाबा दारू पण आहे ना 19 लाखाला भेटते. म्हणजे जोक नाही. पुण्यात सिटी नाही
लालपरी लाल लालपरी. हा पुण्यात म्हटल्यावर त्यासाठी मुंबईला म्हणतो. A few moments later. हो ना, आपण बँकॉकमध्ये पोहोचलो आहोत. आता तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवणार आहे पद्धतशीर, काय विषय नाही. फक्त तुम्हाला लॉक लास्टपर्यंत बघायचं आहे, याच्या लक्षात. आता डायरेक्ट जाणार आहोत आपण पटायाला. आता इथून 2 तासाचा आणि आपल्याला टाईम आहे. 2 तासानंतर फुल दिघाना राडा. फक्त बी कंटिन्यू, फक्त तुम्ही बघायचं. तर भावांनो, जस्ट आपण बसलेलो ट्रेनमध्ये आणि आता जाणार आहोत आपण पटायाला. तर इथून 2-2.5 तासाचा प्रवास आहे. आता जर बघायला गेलं तर रात्रीपासून झोप नाही, काही नाही असंच आहे. लोकांना वाटलं फिरायला येणं म्हणजे लय भारी. तुम्ही काय ह्या कंट्रीतून त्या कंट्रीत फिरताय, पण त्याला माहित नाही की झोप पण होत नाही सुखानी काय. आणि आज कुणी म्हणायचं नाही सर एज्युकेशन द्या, आज फुल एन्जॉय. आज असं ना तसं मार्केट बंद आहे. तुमचा गो डायरेक्ट माणसांच्या जीवनात काय असू नसो पैसा कमवायला पाहिजे आणि त्या पैशाचा युटिलाइज असं फिरण्यात करायला पाहिजे. अदर कंट्री एक्सपोर्ट केलंच पाहिजे भावांनो. आणि लवकरच एक भावांनो युट्यूबवर सगळ्यात मोठी चॅलेंज तुमचा भाऊ घेणार, सगळ्यात मोठ्या. तुम्हाला लवकरच समजेल कोणती चॅलेंज आहे, कशा पद्धतीची चॅलेंज आहे. ओके, भावांनो फायनली आलाय तुमचा भाऊ. आता भावांनो आपण जी हॉटेल आहे हॉटेल बुक केलेली होती. आता नॉर्मली तुम्हाला रूम वगैरे पण दाखवतो. आत्ता एक कांड झालता म्हणजे काय, ते ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हरच्या यातल्या आपल्या पोराला त्यासाठीच कुठे नाही वाटत नाही पेली ना. आणि त्यानंतर आयनर घेऊन आलो कॅश. आता ती एक्सचेंज करून आणलेली, पेमेंट पण त्याला पैसे दिले. त्याचबरोबर आता काही जण वर गेलेले. ठीक आहे, आता आपण पण जाऊ, तुम्हाला रूम वगैरे दाखवतो, काही तर व्ह्यू दाखवू सगळ्यांना. व्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तुम्हाला आता रूम दाखवतो डायरेक्टली, नाही का. आणि थोडा घसा बसला असेल कारण भावांनो लय थंडी लागली. तुम्हाला काय सांगावं, बाहेर फिरणं सोपं नाही. मोठा मॅटर झालाय. शूटर गेलेत की कार्ड बी त्यांच्याकडे, सगळं त्यांच्याकडेच आहे. आणि आम्ही फिरतोय असंच. आता काय विषय नाही, असं आंघोळ करायचं, पवायचं बिवायचं, मज्जा मारायची. इथं उकलोय, लय बेकार परिस्थिती झाली. थोडा डिप्रेशन ती फेज आईच्या गावात इथं आलोय, ते सांगा ना छाचू चालू झालं. डिप्रेशन फेज मध्ये झाला. भावाला फोन लावला, अभी देखेंगे 7th फ्लोअर पे जाके. भावानो, तर आपण आलेलो, तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो मी रूमचा कसं स्ट्रक्चर आहे. आता इथं हे बेड, त्याचबरोबर इथं ही TV. त्यानंतर तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू कसा काय. हाय भावांनो, बाहेरचा व्ह्यू, एकदा बाहेरचा व्ह्यू दाखव. आता टाईटमध्ये भावांनो ऊन पडलेलं आहे आणि एकदा चांगलं फ्रेश मस्त पाहून येऊ, राडा करून टाकू दुपार. त्यानंतर विल्ल्यावर जायचं आहे. भावांनो विल्ला पण बुक केलेला आहे, पण त्यामध्ये आधी म्हणलं आधी सगळ्यात आधी फ्रेश होऊ. फ्रेश झाल्याच्यानंतर मग विल्ल्याकडे जाऊ म्हणलं. असं फ्रेश होतो. त्यानंतर आपण स्विमिंगमध्ये डायरेक्ट इथून नाही उडी मारत भावानो, खाली जातो. काय भावांनो, कसा विषय हा मला इथं सांगा. साईडमध्ये पाहू, तो त्या साईडला तिथून एवढा सगळा स्विमिंग पूल आहे. एन्जॉय के साथ एन्जॉय के बाद अभी आपण एन्जॉय करेंगे. जे कोणी आपला विरोध करतात ना
लोकांना सांगायचं एवढंच. बघा भावांनो, मी माझ्या व्लॉगमध्ये पण सांगतो, मी कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट घेत नाही, मी कुणाचंही अकाउंट हँडलला किंवा कॉपीला घेत नाही. प्लीज कृपया लालच पायी कुणी मला म्हणलं पैसे बनवून देतो तर प्लीज देऊ नका. सगळ्या मला मराठी बांधवांना सांगायचं आहे. आणि ज्या काय माझ्या मेटा ॲड्स फेक बूस्ट करतात त्या स्कॅमर लोकांचा तर भावांनो आपण बाजार उठूच लवकरात लवकर. काय फक्त तुमचा सपोर्ट असला पाहिजे. आता फुल एन्जॉय करतो भावांनो. भाई लोग ऊपर से आ रहे नीचे, आने के बाद धमाल करेंगे, धमाल. येतं लक्षात.